अहो अहो, उठा उठा. काय झालं? तुम्हाला आवाज येतोय का? गणपती बाप्पा असतं वाटतं. अगं गणपती बाप्पा नाही, घरातली उंदरं असतात. अहो अहो, उठा. हा काय, कुठला प्रश्न अडलाय? गणपतीच्या उंदराचा आवाज येतोय. चला, मला इच्छा सांगायची आहे त्याला. कसली इच्छा? अभ्यास न करता ग्रॅज्युएशन पूर्ण होऊ दे, ही इच्छा. पल्लू, अरे हा उंदीर इच्छा पूर्ण करणारा उंदीर नाहीये. मग हा माणसातला उंदीर आहे. काय? हा. अगं मला कसला तरी आवाज आला. कान वाजले असतील हो तुमचे. सिद्धू एकटाच बाहेर बसलाय. खरंच? सिद्धू एकटाच बाहेर बसलाय? सेड, किती लकी आहेस तू. ही सगळी चांगली माणसं लहानपणापासून तुझ्या आजूबाजूला आहेत. हो ना. घरातल्या प्रत्येक माणसाचा स्वभाव वेगळा आहे, तरी मनाने एकमेकांशी जोडले गेलेत. आमची बयो आजी म्हणजे साखरपुडा. एकदम गोड आहे आमच्या तात्यांची हेममालिनी. अदिती, तुला रत्नाकाशी एकदम कडक वाटत असेल ना? हो, पण तशी नाहीये ती. आमची रत्नाका एकदम फणसासारखी आहे. बाहेरून अशी काटेरी आणि आतून एकदम रसा. बयाजी तिला काय म्हणते माहिती? तालिबान. नाही म्हणजे तशा चांगल्या आहेत त्या. चांगलीच आहे. रत्नाका आणि ताई काकीचं पटत नाही, पण रत्नाका आठवड्यातून एकदा तरी घरी आली नाही की ताई काकी लगेच तिला फोन करते की माझं काही चुकलं का, मी चुकून बोललो, तुम्ही वाईट वाटून घेऊ नका, तुम्ही एक काम करा, उद्या घरी या, मग आपण असं करू तसं करू, असं असेल तसं असेल. ते म्हणतात ना, तुझं माझं जमेना आणि तुझ्या वाचून करमेना. आणि मोठ्या बाई आणि अप्पा? मोठी बाई नवसाचा आहे ना मी, त्यामुळे तिला खूप काळजी असते माझी. स्वतःच्या जीवापेक्षा माझी काळजी घेते ती. मी इथे आलो ना की मी जेवल्याशिवाय ती जेवत नाही. हा फक्त इथेच नाही तर मुंबईत गेल्यावर पण ती खात्री करून घेते फोन करून की बाबा तू जेवलायस का, आणि एकदाची तिला खात्री पटली की मी जेवलोय की मग ती इथे जेवणार. आणि मी म्हंटल की मी आता मुंबईला चाललोय की आदल्या रात्रीपासून तिच्या डोळ्यात पाणी असतं. खूप हळवी आहे मोठी बाई, खूप साधी. भित्रासच आहे मोठी बाई. आणि आमचे आप्पा म्हणजे गरीब गाय. बयोआजी आणि तात्या यांच्या शब्दाबाहेर एक शब्द काढणार नाहीत ते. म्हणजे बयोआजींनी सांगितलंय की सगळे अधिकार आहेत तुला, पण तरी एखादी काही गोष्ट असेल तर तात्या आणि बयोआजीला विचारल्याशिवाय ते करत नाही. सगळ्या भावांवर खूप जीव आहे त्यांचा. आणि माझे सगळे काका एकदम साधे आणि सरळ आहे. हो, बाळा काका आहे ना, खूप हुशार आहे, डॉक्टर आहे, पण सगळे त्याला चिडवतात. सगळे म्हणतात की तू अडाणी आहेस. काय म्हणजे काय, त्याला शेतातलं नॉलेज नाही ना, म्हणून त्याला चिडवतात. आणि बाळा काकाचं काय, तो सारखं त्या पल्लू मागे लागला असतो, ते पण छडी घेऊन की अभ्यास कर अभ्यास कर. त्याची इच्छा आहे ती लवकरात लवकर ग्रॅज्युएट व्हावी. आमची नानी काकी एकदम साधी आहे. हा जरा विसरते, तिच्या लक्षात काही राहत नाही, पण खूप गोड आहे ती. आणि आमचा सुहास आणि आमची छोटी अर्चना बहीण ते सेड, तुला असा आवाज नाही येते? येतोय, पण मला वाटलं की मला भास होतोय म्हणून मी बोललो नाही. आणि आता आवाज वाढल्यासारखं वाटतोय ना? हो, पण आजूबाजूला तर कोणीच दिसत नाहीये. असे कसे दिसणार, आम्ही सगळे लपलोय. तुम्ही अजून जागेच? आधी झोपलेलोच होतो. पण उंदरांमुळे जाग आली. हो, तेही 2 उंदरांमुळे. यू मीन रॅट? ते पण 2-2 आहेत. सेड, मला खूप भीती वाटते. उंदीर बोलतायत.
हो. अरे हो, तुमच्या दोघांमुळेच आम्हाला जाग आली. सॉरी. सॉरी काय? उलट बरंच झालं. ए आयडिया, आपण आजची रात्र जागून काढूया. बेस्ट बेस्ट साईडला बस. हो हो. बापू इकडे. हो हो तू बस. मी ते बसतो ना. बस. हा, गाण्याच्या भेंड्या खेळूया. एक मिनिट. आदिती, सिद्धूने तुला आमच्याबद्दल सांगितलंच आहे. आता आम्ही तुला सिद्धू बद्दल सांगतो. एकच मिनिट, आलो. हा, चला करा सुरू. तोपर्यंत तू गाणं म्हण. तू गाणं म्हण. ठीक आहे. लिखे जो खत तुझे ओ तेरी याद में हजारों रंग के नजारे बन गए. लिखे जो खत तुझे. तिला सवय नाहीये या तो फूल बन गए. आदिती, तुला सिद्धूचा लहानपणचा फोटो बघायचा आहे? हो. बघू कोणता आहे? दुसरा कोणता पण अरे काय दाखव. हे बघ हा दाखव. नाही नको. दुसरा सिद्धू, सगळ्यांना दाखवायचं असं नाही करायचं. नाही दाखव ना. तुम्ही थांबा. हा, तू गुपचूप दाखव तिला. तसं कर. पहिले दाखव. रडायला काय झालं? फोटो बघायचंय. तो लिफ्ट वाला नाही. लिफ्ट वाला नाही बापू का हा मी आहे ना. अरे बघ हा श्वास आहे. बाळा तू सगळं बघ. हा मी आहे ना. हा श्वास आहे. नाही तुला काय माहिती, तुला तिकडे बसतात. अरे एक मिनिट सिद्धू, सुहास, अरे तुम्ही लहान असताना दोघे सारखेच दिसत होतात. हो पण तरी पण हा सुहास आहे आणि हा मी आहे. अहो बापू, पण तुम्ही सांगा ना लिफ्ट वाला मी. अरे बाबा तू थांब. नाही अरे तू आहे. हा अरे चला उठा लवकर. मोदक तयार करायचे ना. चला सिद्धू दादा, एक आंघोळ कर. माझी अंघोळ कधीचीच झाली. मग जा सगळ्यांना बोलव. अरे ऐक ना दादा, ऐक ना दादा. उठलेच सगळे. सुहास, अरे सारण जरा जास्त बर. तुला कळत नसेल तर मला विचार ना. हो बरतो. जरा उशीर झाला. खर तर पहाटेच मी. झालं. सणासुदीला फक्त पुरुषांचा हात स्वयंपाकघरात लागतो, त्यातही तुमचा असा गोंधळ. मी काय करू का? सारण भरू का मी? माझा मोदक गोल होतच नाहीये, बघा ना. साधारण मोदक खाताना जसं असतो ना तसंच करायचं असतो. काय मग बाई, घरातले सगळेजण लवकर उठले, कामाला लागले, पण अजून आपली होणारी सून आलेली दिसत नाहीये. झोपली की काय? हो ना, अदिती अजून आली नाही. आतापासून हे असं, पुढे काय होणार आहे काय माहिती. काय तात्या? हो
अरे आदिती अजून आले नाही, सगळे आलेले तिथे. म्हणजे तू सांगितलं होतं ना आजच्या कार्यक्रमाबद्दल तिला? सांगितलं होतं, म्हणजे ती ऑलरेडी तयार आहे. हो का? मग अजून कशी आली रे? आपल्या घरातली पद्धत माहितीये ना, लवकर सकाळी उठून मोदक करायचे. आणि या मॅडमचा अजून पत्ता नाहीये. आता आपण काय बोलणार ना? मला नाही वाटत अदिती ह्या घरात सून म्हणून टिकेल. असंच बोलायचं होतं ना? नानीला असं सांगायचं होतं की आदितीला असंच बोलवायचं होतं ना? नाही नाही, मी आदितीला लगेच खाली घेऊन येतो. ती तयार झालेली आहे, आलो लगेच. आता याने वरती जाऊन कितीही दरवाजा ठोठावला ना तरी आदिती उठणारच नाहीये. पण खूप घाबरला होता तो. हो ग बाई, तुलाच काळजी हं त्याची. अगदी मोठ्या बाईची सून शोभतेस बर का. आदिती, आदिती प्लीज उठ ना लवकर. अगं मोठ्या तोंडाने मी घरच्यांना सांगितलं की तू रेडी आहेस म्हणून. आदिती प्लीज उठ. अगं वेळेत खाली नाही आलीस तर घरचे तुटून पडतील माझ्यावर. आदिती रिक्वेस्ट करतो, उठ लवकर प्लीज. आदिती. काय झालं दादा? वहिनी झोपली आहे का? नाही, तयार होते ती. तुझा खाली आलोच जा. हा, मी जाऊन खाली सांगते वहिनी झोपली आहे म्हणून. जरा हळू बोल. तू माझी चांगली बहीण आहेस ना. हो. तुला मी चॉकलेट देतो. चॉकलेट? हो. मी काय तुला दुमना वाटली आहे का? मी खाली जाऊन सांगते. अगं ऐक जरा. बरं ठीक आहे. तुला शूटिंग करायला आवडतं? हा. मग त्यासाठी तुला एक छोटासा कॅमेरा देतो. नक्की? हो. खाली कान कान. मी काय तुला छोटी वाटलीये का छोट्या कॅमेरा बरोबर खेळायला? मला मोबाईल हवाय. काय? हा. नाही, मोबाईल नाही. मग मी जाऊन खाली सांगते. बघ जरा हळू बोल. बरं ठीक आहे, तुला मी मोबाईल देतो. पक्का? हो देतो. खरं देणार? दिला. नक्की? आता तुला काय पाहिजे? काय नको? तू सांभाळते. हो बाजूला. तूच माझी चांगली बहीण आहेस. म्हणजे मी नाही आहे ना, मी जाऊन सांगते. नाही 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 नाही, तुम्ही दोघी पण माझ्या चांगल्या बहिणी आहात. तिला उठव. तर तुम्ही कोणाला काय सांगू नका. जा. आदिती, आदिती, आदिती उठ ना. आदिती. आदिती, आदिती. आदिती, आदिती उठ ना. आदिती, आदिती अगं उठ ना. अगं सगळे जमलेत मोदक करायला, तुझी वाट बघतायत. उठ आदिती. आदिती. मोठ्या बाईंनी चुलीवर कढई पण ठेवली. द्या पटकन मोदक. हो देते. सिद्धू आला, सिद्धू आला, सिद्धू. मोठ्या बाई सकाळी उठल्यापासून किती धावपळ करतायत, पण त्यांची होणारी सून अजून खाली आली नाही. सिद्धू आला ना, मग आता त्याच्या मागून ती पण येईल.
काय सिद्धू? पण दिसत तर नाहीये कुठे. पण ती तर ए नानी, जरा पटापट लाट ना, गोळ्या आहे ना तयार, नंतर बोलत बस. काय रे, आली का आदिती? अदिती नाही नाही, बोलाव ना तिला. कुठे आहे ती? ती झोपली अजून. काय अजून झोपलीये? ती रात्रभर जागी होती म्हणून. अरे ती एकटी थोडी जागे होते, सगळे जागे होते ना. हे आलेत ना सगळे. प्रेम वगैरे एका बाजूला आणि घराच्या परंपरा एका बाजूला. त्या मोडलेला मला अजिबात चालणार नाही. काय अप्पा? हो सिद्धू, बरोबर बोलतायत तात्या. हे सगळं असं कसं चालेल? मला ती आत्ताच्या आत्ता इथे हवी आहे, नाहीतर या लग्नाचा मला परत विचार करावा लागेल. नाही नाही, मी लगेच तिला खाली घेऊन येतो. आलो लगेच. मला नाही वाटत अदिती तुझ्या बरोबर येईल. का नाही येणार? ती कशी येईल? ती तर आधीच इथे आली आहे. अरे ती या घरची होणारी सून आहे. सकाळीच तयार होऊन आली तुझ्या अगोदर. तू पण यांच्यामध्ये सामील झालीस? हो हो, आदिती आपल्या कुटुंबात सामील झाली. मग तुम्ही काय हसताय? मोदक बनवा. आदिती, हे मोदक नेऊन दे तळायला. तुझ्या हाताने जाऊ दे. हो. सिद्धू, ये मोदक तयार करायला. नाही, मी जरा आलोच. रात्री एवढ्या गप्पा मारल्या पण अजून काही पोट भरलं नाही याचं. सोड, अरे कोणीतरी बघेल. बघू दे. आणि काय चाललंय तुझं? इथे मी एवढ्या टेन्शन मध्ये होतो आणि तू माझी मजा घेत बघत बसली होतीस. कसला चेहरा झाला होता तुझा, मला तर खूप हसायला येत होतं. नाही, हस तू आणि घरातल्यांबरोबर मजा घे माझी. थँक्यू. काल रात्रभर जागी होतीस तरी पहाटे उठलीस. तुला या सगळ्याची सवय नाहीये तरी तू. सेड, काहीही ग्रेट केलं नाहीये मी. आता काही दिवस ऍडजस्ट करू शकते मी. आपण अमेरिकेला गेल्यानंतर आपल्या दोघांनाही यांना वेळ देता येणार नाही आणि माझ्या लवकर उठण्याने त्यांना आनंद मिळतोय. आणि काय हवं? जाऊबाई, चला लवकर. हे मोदक असं सुकू द्यायचे नसतात, लगेच तळायचे असतात. हो हो, मी जातच होते. अच्छा, मग वाटेत कोणी भेटलं का? मोदक नीट आहेत का नाही ते बघू. अच्छा, द्या. नीटच झालेत ते मोदक. तुमचं चालू द्या. काय झालं? असं का बघतेस? आज तू पहिल्यांदा नवारी नेसलीस आणि त्यात तू खूप गोड दिसतेस. माझी बायको एवढी सुंदर दिसते हे मला आज कळलं. हो का?